तू ताकर होठों पे स्तुति लेकर धन्यवाद दे प्रभु मैं आया हूँ। अपनी यादों ताकर होठों पे स्तुति लेकर धन्यवाद प्रभु मैं आया हूँ। प्रभु मैं आया हूँ। प्रभु मैं आया हूँ। धन्यवाद प्रभु मैं आया हूँ। दृश्य प्रभु मैं आया हूँ। प्रभु मैं आया हूँ। धन्यवाद प्रभु मैं आया हूँ। Yes, Lord. सर्वजन हाथ बढ़ करो। अपने आत्मा होठों में धन्यवाद प्रभु मैं आया हूँ। प्रभु मैं आया हूँ। प्रभु मैं आया हूँ। धन्यवाद प्रभु मैं आया पुण्य प्रभु मैं आया हूँ। प्रभु मैं आया हूँ। धन्यवाद प्रभु मैं आया
मैं आया दृश्य खारादी नीर हो दिल हरदी Hallelujah, 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 hallelujah. 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 Hallelujah, 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 पवित्र सेनाधीश प्रभू, आजचा हा सुंदर दिवस आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला तू जोडलेला आहेस. ही तुझी दया, ही तुझी कृपा आणि हे तुझं प्रेम आहे. येशू देवा, या तुझ्या दया, कृपा आणि प्रेमामध्ये वाढत आणि वाढत जाण्याकरिता प्रभू तू आम्हाला तुझ्या पवित्र चरणी या सकाळच्या वेळेला बोलवलेला आहेस. येशू देवा, आज तुझी हाक ऐकून तुझ्या चरणी तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती करत आम्ही आलेले असताना आम्हा प्रत्येकाला आम्ही जसे आहोत तसे तू आणि तू आज आम्हाला स्वीकार. आणि येशू देवा, तू आम्हावर अपाट प्रेम करतोस आणि तुझं प्रेमच आम्हाला तुझ्या चरणी ओढून आणत असतो. म्हणून माझ्या देवा, आज तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोल. कारण तुझी वचन आम्हा मानवाकरिता जीवन आणि आत्मा आहे. कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून
प्रत्येक मज्जातंतूला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्याला दुभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. आज तू बोल येशू. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना येशू देवा त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तू आम्हाला दिलेला आहेस त्याचा अनेक पटीने आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होऊ दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती दिलेला आहे. तू तुझ्या आत्मेच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आजच्या मननासाठी परमेश्वर देवानी योहान शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 1 ते 15 हे वचन मी वाचत असताना तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. योहान शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय 1 ते 15. सर्वांना मिळालं? मी वाचतो, तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढर बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाही. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्या बरोबर बोलतला त्या काय आहे हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहे. त्यांचे मेंढराने ऐकलेले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश कराव्यास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे.
ज्याची स्वतःची मेंढरे नाही, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहे त्यांना मी ओळखतो व जे माझे आहे ते मला ओळखतात आणि मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देव. हालेलुया, 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 हालेलुया. तसंच प्रियानो, स्तोत्र 100 मध्ये आणि त्याचं 3रं वचन म्हणते, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. स्तोत्रकर्ता काय म्हणतो? परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुलातील कळप आहोत. दुसऱ्या एडिशन मध्ये असं म्हटलेलं आहे, आम्ही त्याचे लोक आणि त्याच्या कुलातील मेंढरे आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. पण या सर्व वचनातून एकंदरीत बायबल आपल्याला प्रकट करत आहे की आपलं आणि परमेश्वराचं नातं काय प्रकट करत आहे? मोठ्याने, आपलं आणि परमेश्वराचं नातं या ठिकाणी बायबल प्रकट करत आहे. कारण बायबल मध्ये परमेश्वर राजा आहे. परमेश्वराला काय म्हटलेलं आहे? तो राजा आहे. आणि तो जर राजा आहे तर आपण सर्व त्याचे कोण आहोत? आमेन. कोण आहोत? प्रजा आहोत. बायबल म्हणते तो आपला पिता आहे तर आपण सर्व त्याची कोण आहोत? लेकरं आहोत. हालेलुया. किती हुशार आहेत माझी लेकरं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल म्हणते तो वेल आहे तर आपण कोण आहोत? त्याची फांद्या आहोत. आमेन. बघा, बायबल म्हणते या ठिकाणी आपण आता वाचलं स्तोत्रामध्ये, स्तोत्रकर्ता म्हणतो तो आपण त्याच्या कुरणातील मेंढरे आहोत तर आपला परमेश्वर म्हणजे प्रभू येशू आपल्यासाठी कोण आहे? तो आपला मेंढपाळ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये तो या गोष्टी आपल्याला प्रकट करत आहे की आपला म्हणजे उत्तम मेंढपाळ किंवा आणि मेंढरांची जबाबदारी आज आपण जाणून घेतलं पाहिजे. आपला मेंढपाळ कोण आहे आणि आपण जर त्याची मेंढर आहोत तर आपल्याला आपली म्हणजे मेंढरांची जबाबदारी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि यावर आज आपण मनन करणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आजचा विषयच आहे तुमचा चांगला मेंढपाळ आणि मेंढरांची जबाबदारी जाणून घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. एकंदरीत त्यामध्ये 9 मुद्दे मी काढलेला आहे. किती? 9 मुद्दे मी काढलेला आहे आणि आपण एक एक करून त्या प्रत्येक मुद्द्यावर आपण मनन करूया. हालेलुया,
Hallelujah. 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 त्यासाठी लवकर यायचं असते, आलं, आणि उशिरा येऊन दुसऱ्यांना च्या भक्तीमध्ये अडथळा आणायचं नाही. प्रार्थना सकाळी किती वाजता असते? 10 वाजता. आणि जे लवकर येतात ते देवाची प्रिय लेकर आहेत. त्यांनी देखील एका साईडला सरकून बसा. या साईडला VIP लोकांच्यासाठी जागा सोडत जावा. कारण काय होते, तुम्हीच डिस्टर्ब होता, मग तुमचं लक्ष विचलित होतो, आणि जी त्याची उपस्थिती असते पवित्र आत्मेची, त्याची उपस्थिती तुम्ही गमावता. हालेलुया. 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 तर आपण त्यातला पहिला मुद्दा आपण बघूया. आणि वचन 14 मध्ये आपल्याला 14 आणि 15 मध्ये या गोष्टी आपल्याला बायबल सांगते की या ठिकाणी येशू काय म्हणतो. आपण 14 आणि 15 मध्ये बघा. तसे जे माझे आहे, 15 वचन, जे माझे आहे त्यांना मी ओळखतो. येशू काय म्हणतो? जे माझे आहे त्यांना मी ओळखतो, व जे माझे आहे ते मलाही ओळखतात. हालेलुया. 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 तर या वचनामध्ये येशू आपल्या स्वतःबद्दल बोलत आहे. तो म्हणतो, मी एक उत्तम मेंढपाळ आहे. मी कोण आहे? एक उत्तम मेंढपाळ आहे, व मी माझ्या मेंढराला ओळखतो. येशू काय म्हणतोय? मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी माझ्या मेंढराला, कोणाला? माझ्या मेंढराला ओळखतो. आज आपल्याला हे समजणे अति गरजेचं आहे की आपण त्याला नाही तर तो आपल्याला ओळखतो. आपण येशूला नाही, लक्षात घ्या, तर येशू आपल्याला काय करतो? ओळखतो. आणि म्हणून त्याने आपल्याला या जगातून, बघा, या जगातून शोधून त्याच्या जवळ म्हणजे त्याच्या कळपात घेतलेला आहे. ती मोठी गोष्ट आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. बघा, आपण त्याला ओळखत नाही, तो आपल्याला ओळखतो. म्हणून या जगातून शोधून म्हणजे काय? आपण या जगामध्ये पूर्ण हरवलेले होतो. या जगातून तो आपल्याला वेगळं करून त्याच्या कल्पात, बघा, त्याच्या जवळ म्हणजे त्याच्या कल्पात घेतलेला आहे. कारण त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक ती गोष्ट त्याला माहिती आहे. आपला अपयश, आपलं दुःख, आपल्या व्याधी, आपली गरिबी, आपलं शत्रू, आपला अपयश, आपला विजय, ह्या सर्व गोष्टी त्याला माहिती आहे. एवढंच नाही, आपल्या जीवनातला अधूपणा देखील त्याला माहिती आहे. हो, बघा, आपल्या जीवनातला अधूपणा देखील त्याला माहिती आहे. आणि म्हणून तो आपल्यावर अति प्रेम करतो. हो, म्हणून तो आपल्यावर काय करतो? अति प्रेम करतो. असं उदाहरण, जेव्हा तो मोशेला बोलवला तर मोशे त्याला कारण सांगतो. मोशेला बोलवतो
त्यावेळेला मोशे कारण सांगतो, तो म्हणतो मला बोलता येत नाही, मी बोलताना अडखळतो, म्हणजेच मी तोत्र आहे. जेव्हा आपण बघितलेला आहे गिदोनला तो बोलवतो, गिदोन काय म्हणतो, माझा वंश अति शुद्र आहे आणि ज्या शुद्र वंशातून माझं घराणं त्यापेक्षाही शुद्र आहे. जेव्हा मग तो इर्मियाला बोलवतो, इर्मिया काय म्हणतो, तो म्हणतो मी बाळ आहे, मला माझं कोण ऐकणार. प्राणू, परमेश्वर म्हणतो मला सर्व माहिती आहे, मला सर्व माहिती आहे. तुझी कमतरता, तुझा अधूनपणा, तुझं काय म्हणतात चातुर्य, ही सर्व मला माहिती आहे. तरी तू माझा प्रिय आहेस, तरी तू माझा काय आहे, प्रिय आहे. कारण परमेश्वर कधीही आपलं कमीपणा मोजत नाही. प्राणू, परमेश्वर आपल्याला जवळ घेऊन आपल्या जीवनातली प्रत्येक कमीपणा दूर करतो, प्रत्येक अधूनपणा दूर करतो. तर याचा दुसरा मुद्दा आपण बघूया. वचन 3 मध्ये त्या ठिकाणी बायबल सांगते, त्याच्यासाठी जो खरा मेंढपाळ आहे त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो, दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. मेंढरांना काय करतो, ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. बघा प्रियानो, येशू आपला चांगला मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरांना ओळखतच नाही, तर त्यांना त्याच्या नावाने, त्यांच्या नावाने तो काय करतो, हाक मारतो, हाक मारतो. म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्या परमेश्वराला माझं म्हणजे आपलं नाव माहीत आहे. परमेश्वराला काय आहे, आपलं नाव माहीत आहे. आपलं नाव कोणाला माहिती असते, हॅलो, कोणाला माहिती असते, ज्याच्या जवळ आपण आहोत त्याला आपलं नाव माहीत आहे. बघा, मग तो आपले नातेवाईक असतील, आपले जवळचे मित्रमंडळी असतील, किंवा आपण काम करतो त्या कामावरती असलेले कलिग्स असतील, किंवा आपण जे व्यवसाय करत असताना सेम व्यवसायामध्ये असलेली जी लोक असतात त्यांना आपली नावं माहिती असतात. प्रियानो, या जिल्ह्याचा जो खासदार आहे त्याला आपलं नाव माहिती नसणार. या तालुक्याचा जो आमदार आहे त्यालाही आपलं नाव माहिती नसणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परंतु बायबल म्हणते आपल्या प्रभूला, आपल्या प्रभूला, जो आपला उत्तम मेंढपाळ आहे त्याला मात्र आपलं नाव माहीत आहे. आणि तो आपल्याला नावानिशी हाक मारतो, तो आपल्याला नावानिशी हाक मारतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून जर आपल्याला कोणी
ओळख देत नाहीत, कोणी आपल्याशी बोलत नाहीत, म्हणून आपल्याला कॉम्प्लेक्स येण्याची गरज नाही. कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंडपणा आणण्याची गरज नाही. मी तिथं गेलो, मला कोण ओळखत नाही, माझ्याशी कोण बोललेला नाही. बघा, मी तिथं गेलो, मला कोणी ओळखत नाहीत, माझ्याशी कोणी बोलत नाहीत. किंवा कधी कधी आपण एखाद्या फंक्शन मध्ये जातो, आपली ओळख करून दिला जात नाही आणि त्या ठिकाणी आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखं असतो. तर एक लक्षात घ्या, तिथं आपल्याला कॉम्प्लेक्स न्यूनगंड आणायचं काही संबंध नाही. मनामध्ये आनंद करा, यांना जरी माझी ओळख नाही, देवाला माझी ओळख आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कधी कधी लोक मला चांगलं ओळखत नाही. मी माझं उदाहरण तुम्हाला देतो. लोक म्हणतात, हा ब्रदर खूप गर्विष्ठ आहे. बघा, हा जर एवढा प्रार्थना करतो तर याच्यामध्ये नम्रता नाही. आम्ही कधी कधी प्रार्थनेला गेल्यानंतर तो भेटतच नाही. बघा, कधी कधी अतिशय तिरसटपणे बोलता, मी त्याला आग्रहाने घरी बोलवतो. ते तुमचं प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तुम्हाला माहिती नाही माझा वैयक्तिक प्रॉब्लेम काय आहे. म्हणून अनेक वेळेला हीच उपमा तुम्हाला देखील या जगात मिळत असते. त्याला खूप गर्व आहे. बघा, हा स्वतःला काही समजते, हा असा आहे तसा आहे, त्यांचा प्रॉब्लेम आहे. प्राणू, मला आनंद करणं गरजेचं आहे. मला देव ओळखतो. एक साधं उदाहरण देतो. बायबल म्हणून अनेक अशी उदाहरण आहेत. लूक वर्तमान 19व्या अध्यायामध्ये आपण बघतो, जक्कियाच्या नावाने कोणी ओळखत नाही. त्याला जकातदार म्हणतात, त्याला पापी म्हणतात. बघा, तो लुटारू आहे, अनेक नावं देतात. म्हणजे येशूला, म्हणजे परमेश्वराला त्याचं नाव माहिती आहे. म्हणून एरियोमध्ये आल्यानंतर, त्या झाडाखाली आल्यानंतर अगदी जुनी ओळख असल्यासारखी तो म्हणतो, जक्किया खाली उतर, मला त्या घरी उतरायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आज ते जक्किया तुम्ही सर्व हात द्या. परमेश्वर तुम्हाला तुमच्या नावानिशी ओळखतो आणि तो म्हणतो, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पुन्हा बघा, त्या तिसऱ्याच वचनामध्ये काय म्हणते बायबल. हालेलुया, हालेलुया. त्यांच्यासाठी द्वारपाल दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. काय नेतो? कुठे नेतो? बाहेर नेतो. तो तुम्हाला जेव्हा हाक मारतो प्राणू, तो तुम्हाला बाहेर नेतो. बाहेर नेतो म्हणजे बाहेर काढतो. त्याचा दुसरा अर्थ काय आहे? बाहेर काढतो. कशातनं बाहेर काढतो? तुम्ही अनेक प्रकारच्या बंधनात अडकलेली आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचे शत्रू तुमच्यासाठी अनेक षडयंत्र करत आहे. बघा, त्यातून तो तुम्हाला बाहेर काढतो. आज तुम्ही आत्मिकरित्या तुमचं खच्चीकरण झाले म्हणून तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही आणि सतत तुमच्या मनामध्ये एक नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देतो आणि मन म्हणते, तो विचार म्हणतोय, तू कधीच बरं होणार नाही, तू कधीच त्यातून बाहेर निघणार नाही.
प्रियानो, तो तुम्हाला जेव्हा हात मारतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टीतून तो तुम्हाला काय करतो, बाहेर काढतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, बायबल म्हणते, योहान शुभवर्तमान दुसरं करंथीकराचं पत्र 3 अध्यायाने 17 वचन म्हणते की जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं काय आहे, मोकळीक आहे. जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीक आहे. जर तो तुम्हाला बोलवतो याचा अर्थ तुम्ही त्याचे प्रिय आहात, आणि तुम्ही जेव्हा त्याची वाणी ऐकता प्रियानो, त्यावेळेला तो तुमच्या जवळ आहे. आणि जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं काय आहे, मोकळीक आहे. 4था मुद्दा आपण बघूया, वचन 4 मध्ये आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या ठिकाणी काय म्हणते बघा, तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो. परमेश्वर बघा, फक्त बंधनात तो सोडत नाही, तर तो तुमच्या पुढे पुढे चालतो. तो तुमच्या पुढे चालतो याचा अर्थ काय? यशया आपल्याला खूप सुंदरपणे म्हणतोय, यशया 45:2 मध्ये, की तो जेव्हा आपल्या पुढे पुढे चालतो, आपल्या पुढे येणार उंच उंच सकल त्याला काय करतोय, तो भूसपाट बनवतो. म्हणजेच तो तुम्हाला थकू देत नाही, दमू देत नाही, तुम्हाला अडकू देत नाही. आणि तुमच्यासाठी जे अडखळण आणलं जातं त्याचं तुकडे तुकडे करतो. म्हणजे ते अडखळण मुळात तो काढून टाकतो, पुन्हा ते तिथं राहूच नाही. हालेलुया. बघा, ज्या वेळेला एरियो मध्ये तो त्यांच्या लोकांच्या पुढे चालला आणि एरियो मध्ये प्रवेश करता येत नव्हतं, कारण एरियोची भिंत मजबूत, कठीण आणि उंच होती. परमेश्वराने यहोशुआला सांगितलं 7 दिवस फक्त प्रदर्शना मारायचं. 7व्या दिवशी जोराने जल्लोष केले, फक्त देवाची स्तुती केली, आराधना केली. आणि जेव्हा त्यांनी ते बुबुल वाजवले त्यावेळेला इस्रायल बघितली, ती जमीन दोस्त झाली. ती भिंत जमीन दोस्त म्हणजे जमीन उघडली गेली आणि त्या भिंतीला गळून टाकलं, तिथं भिंतच नव्हती. जेव्हा तो आपल्या पुढे चालतो, शत्रूच नसणार, अडचणीच नसणार, गरिबीच नसणार, दुःखच नसणार, अपयश नसणार, अडथळे नसणार. ओह, हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे आपला मेंढपाळ आपल्या मेंढरांच्यावर किती 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 प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण 5वा मुद्दा बघूया. वचन 9 मध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. काय म्हणतोय? तारण प्राप्ती होईल. जेव्हा प्रियानो आपण विश्वासाने येशूच्या मागे चालतो, न संशय करता, कुठला तर्क वितर्क न आणता, जेव्हा आपण येशूच्या मागे चालतो त्यावेळेला आपल्याला काय मिळते? तारण प्राप्ती होते. हालेलुया, हालेलुया. तारण मिळवण्यासाठी आपल्याला येणं गरजेचं आहे.
कारण तारण याचा अर्थ काय? परिपूर्णता. जर आपण येशू जवळ येतो, मला आरोग्य मिळावं. जर मी येशू जवळ येतो, मला नावलौकिकपणा मिळावा. जर मी येशू जवळ येतो, माझी गरिबी दूर व्हावी आणि मी या जगामध्ये अधिक श्रीमंत व्हावं. मला मी जर येशू जवळ येतो, माझी कामं पूर्ण व्हावीत. मी जर येशू जवळ येतो, मला माझ्या मुलीला किंवा मुलाला चांगला नवरा किंवा चांगली बायको मिळावी. प्रियानो, या हेतून जर तुम्ही आला तर तुमचं काय आहे? विचार एवढंच आहे. तुम्ही येशू जवळ येताना मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा. काय? मोठ्या गोष्टींची. ती मोठी गोष्ट काय आहे? तारण आहे. कारण जो तारणामध्ये आहे त्याच्याजवळ जगिक आणि स्वर्गीय म्हणजेच शारीरिक आणि आत्मिक त्या सर्व गोष्टी असतील. ओ हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो. म्हणून पूर्ण बायबलचा जो सार आहे जुना आणि नवा करारामध्ये, तो योहान 3:16 मध्ये आहे. बायबल म्हणते, परमेश्वर देवाने या जगावर एवढी मोठी प्रीती केली की तो त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगासाठी दिलेला आहे. ठराविक मंडळीसाठी नाही, ठराविक ग्रुपसाठी नाही, ठराविक लोकांच्यासाठी नाही, तर तो आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला. आणि पुढे म्हटलेला आहे, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि सार्वकालिक जीवन म्हणजे काय? त्या सार्वकालिक जीवनामध्ये सर्व काळ तुम्हाला जगायचं आहे. बघा, सर्व काळ तुम्हाला जगायचं आहे. म्हणून आपण 6वा मोठा पण बघूया त्याच 9व्या वचनात आहे. तो काय म्हणतो? तो आत येईल व बाहेर जातील. ते आत येतील आणि बाहेर जातील. त्याला खावयास मिळेल. त्याला काय मिळेल? खावयास मिळेल. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, म्हणजे तो तुम्हाला भोजन देतो. तो तुम्हाला काय देतो? भोजन देतो. तो तुम्हाला आत्मिक भोजन देतो आणि तो तुम्हाला शारीरिक भोजने देतो. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, म्हणून तो तुम्हाला तुमच्या नावांविषयी बोलवतो. कारण त्याला तुमच्या दैनंदिन गरजा माहिती आहे. त्याला तुमच्या कौटुंबिक गरजाही माहिती आहे. आणि हे सर्व तो देण्यासाठी तुम्हाला बोलवतो. म्हणून त्याला इब्रू मध्ये म्हटलेलं आहे, त्याला यहोवा जाहिरा म्हणतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो तुमच्या सर्व गरजा पुरवणारा, देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून प्रियानो, येशू या जगात असताना म्हटलेला आहे, कारण तुम्ही आत्मिकरित्या मजबूत आहात तर जगिकरित्या मजबूत आहात. लक्षात ठेवा, जर तुम्ही जगिकरित्या मजबूत झाला आणि आत्मिकरित्या जर तुम्ही मजबूत नाही तर प्रियानो, तुम्ही खूप लवकर ढासळणार आहात. तुमचं घर वाळूवर बांधल्यासारखं आहे. एखादं वादळ आलं
बघा, एखादा मोठा पाऊस आला, पूर आला, त्यात काय होणार आहे? वाहून जाणार आहे. आणि म्हणून येशू या जगात असताना लोक त्याच्याकडे त्या तारणासाठी येतात. तो जिथं आहे तिथं लोक काय केलेले आहे? मोठा लोकसंख्या येतात. कारण येशू त्यांना शारीरिकरित्या आरोग्य हे दिलेलं आहे आणि त्यांचे आत्मिक डोळे उघडल्यानंतर ते येशूला बघितले, येशूला ओळखले आणि येशू बरोबर प्रामाणिकपणे चाललेले आहे. येशूला त्यांची इतकी काळजी आहे, ते आत्मिकरित्या तृप्त आहे, शारीरिकरित्या अशक्त आहे, त्याला माहित आहे. म्हणून बायबल म्हणते 2 मासे 5 भाकरीच्या द्वारे 5,000 जीव घातला. कारण येशूला सर्व माहिती आहे. तो फक्त आपल्याला आत्मिक भोजनच देत नाही, तर आपलं शारीरिक म्हणजे सर्व गरजा तो पुरवतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून येशू या जगात असताना तो अतिशय स्पष्टपणे म्हटलेला आहे मत्ती 6:33 मध्ये, प्रथम स्वर्गाचं राज्य आणि नीतिमत्व मिळव. स्वर्गाचं राज्य आणि नीतिमत्व मिळव. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, बाकी सर्व आपोआप येते. आपण काय करतो? उलट चालतोय. बाकी सर्व मिळवतो आणि नंतर आपण स्वर्गाचं राज्य शोधत असतो. वेळ निघून गेलेला असते, वेळ निघून गेलेला असतो. म्हणून प्रथम स्वर्गाचं राज्य आणि नीतिमत्व मिळवा, बाकी सर्व म्हणजे सर्व काही तुमच्या जीवनात आपोआप येईल. जगिक, शारीरिक आणि कौटुंबिक या सर्व गोष्टी आपोआप येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 7वा मुद्दा बघूया, त्या 10व्या वचनामध्ये आहे. येशू म्हणतो, तो त्याच्या मेंढरांना फक्त जीवन देत नाही, विपुलतेचं जीवन देतो. काय देतो? विपुलतेचं जीवन देतो. या ठिकाणी या वचनामध्ये तुलना केलेली आहे बघा, की जो खरा मेंढपाळ आहे तो विपुलतेचं जीवन देतो आणि जो चोर आहे तो काय आहे? घात व नाश करतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे येशू हा आपला उत्तम मेंढपाळ आहे आणि तो आपल्याला विपुलतेचं जीवन देतो. विपुलतेचं जीवन देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यानंतर आपण 8वा मुद्दा बघूया. 11व्या वचनात आहे. या ठिकाणी तो काय म्हणतो? मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. मेंढराकरिता काय आहे? आपला प्राण देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, एखादा मनुष्य माणुसकी जर आहे तर तो काय करेल? त्याला सर्व बाबतीत मदत करेल. सर्व बाबतीत मदत करेल. बघा, त्याला सर्व बाबतीत तो आधार देईल. परंतु जेव्हा त्याचा प्राण देण्याचा वेळ येतो त्यावेळेला ते मागे सरकतात. मग ते कोणी असू दे. एकदा बिरबल आणि अकबर मध्ये असाच युक्तिवाद चाललेला होता. अकबर म्हणतो, आई कधीही आपल्या मुलांना सोडणार नाही. बिरबल म्हणतो, महाराज हे चुकीचं आहे, शक्यच नाही. आणि त्यावेळेला एका मोठ्या हौदामध्ये एका माकडाला सोडतात.
आणि ते उडी मारून वर येऊ शकत नाही, इतका खोल असतो. आणि त्या कोरड असते, त्यात पाणी भरायला सुरुवात होते. माकड आणि त्याचं पिल्लू. आणि जेव्हा पाणी येते, पाय भिजते, काही होत नाही. पायापेक्षा वर आल्यानंतर माकड काय करते, आपल्या पिल्लाला घेते आणि काटेत मारते. अकबर खूप खुश होतो आणि बिरबलला म्हणतो, बघ मी सांगितले ते खरं आहे का नाही. बिरबल काही बोलत नाही. पुन्हा पाणी सोडतात. पाणी जसं वर येते, काखेच्या वर जाते खांद्यापर्यंत. माकड आपल्या मुलाला घेऊन खांद्यावर ठेवते. पुन्हा पाणी वर जाते. माकड खांद्यावर आल्यानंतर माकड काय करते, मुलाला घेऊन डोक्यावर ठेवते. अकबर खूप खुश झालेला आहे. जेव्हा पुन्हा पाणी वाढते आणि ते माकडाचं तोंड झाकलं जात, नंतर नाक झाकते. माकडाला श्वास घेता येत नाही. माकड काय करते, पिल्लाला आपल्या पायाखाली घालते आणि त्याच्यावर पाय ठेवून उभा राहते. आणि अकबरला समजलं, मनुष्य फक्त या गोष्टी करू शकतो, पण वेळ आल्यानंतर काही करू शकत नाही. बायबल म्हणते, आपला परमेश्वर तो त्याच्या मेंढराकरिता आपला प्राण दिलेला आहे. प्राण दिलेला आहे. कसा? बघा, पाठीवर कोण्याचा मान, डोक्यावर काट्यांचा मुकुट आणि खांद्यावर आपलं सर्व, आपलं पापाचं बोझ त्याने घेतला आणि ते घेऊन त्या मुलापर्यंत गेला. त्या गुरुत्यावर त्याला काय केलं, 3 खेळ्यावर खेळण्यात आले. या पृथ्वीपेक्षा वर आणि त्या आकाशाच्या खाली तो लटकला गेला. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्या साठी. आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. आणि अशा प्रकारे तो आपल्याला तारण दिलेला आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आणि आपल्याला सर्व पाप, अपराध आणि शापापासून आपलं काय केलेलं आहे, संरक्षण केलेलं आहे. संरक्षण केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून 9वा जो मुद्दा आहे शेवटचा, त्यामध्ये म्हटलेला आहे, त्या 12व्या वचनामध्ये, जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाही, तो लांडग्याला येत असलेलं पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्याच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. हालेलुया, 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 हालेलुया. आपला मेंढपाळ आपल्याला सोडून गेलेला नाही, आपली दानादान होऊ दिलेला नाही. तो तर आपल्याला काय केलेला आहे, संरक्षण देतो, संरक्षण देतो. आणि तो कसा संरक्षण देतो आपण स्तोत्रातून वाचूया, ज्याला चांगला अनुभव आलेला आहे. आणि तो या ठिकाणी खूप सुंदर तऱ्हेने तो सांगतो. आणि मला वाटते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आज पवित्र आत्मा अगदी सुरुवातीलाच शेवटी ते गीती म्हटलेलं आहे. कोणतं? येशू खरा मेंढपाळ. हालेलुया, हालेलुया. तुम्ही गीतामध्ये फक्त म्हणत असाल, तुमचं लक्ष नसेल, परंतु आपण स्तोत्र वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय म्हणते बघा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. कोण म्हणतोय? भक्त दावीद म्हणतोय, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. तो आपल्या नावासाठी
मला नीती मार्गाने चालवतो. जर आपण त्याची हेंड आहोत तर त्याच्या नावासाठी तो आपल्याला नीती मार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. हॅलो, जर तुम्ही त्याच्या बरोबर आहात तर तो तुमच्या बरोबर आहे. लक्षात ठेवा. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रू देखत माझ्या पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करीतो. आपल्या शत्रू समोर प्याडून तो शत्रूला कसा शिक्षा देतो? आपल्या समोर तो ताट वाढतो. आपल्याला त्याच्या स्वर्गीय अभिषेकाने काय करतो? अधिक बलवान बनवतो. म्हणून म्हणतो डोक्याला तेलाचा अभिषेक म्हणजे स्वर्गीय अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक. माझे पात्र काटोकाट भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभते आणि परमेश्वराच्या घरात मी काय राहीन? चिरकाल राहीन. हालेलुया, 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 हालेलुया. प्रणव असा आपला मेंढपाळ आहे. तो त्याच्या मेंढरांची आणि त्याची मेंढर त्याची वाणी ऐकतात आणि ते त्याच्या माग माग चालतात. कधीही ते परक्याची वाणी ऐकून त्याच्या माग जात नाही. परक्याची वाणी ऐकून पळून जातात मित्र. परंतु जे त्याला ओळखतात ते काय आहे? त्याच्या माग चालतात. आणि ज्याला तो ओळखतो तो त्यालाच त्याच्या नावाने हाक मारतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, एकदा खूप पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला वर्षातून एकदा मी कोविडला जायचं. क्रुसेड असायचं आपलं. अनेक ठिकाणी असे क्रुसेड्स व्हायचे आणि त्या क्रुसेड मध्ये पवित्र आत्म्याने अशा लोकांची नावं बोलवली गेली ज्यांना मी कधी पाहिलेला नाही, ओळखलेला नाही. आणि त्यामध्ये कोल्हापूरचा एक व्यक्ती होता आणि त्याचं नाव कोल्हापूर म्हणजे गांधीनगर चालतात. त्याचं नाव पवित्र आत्म्याने बोलवा त्याला पाळक म्हणून निवडलेलं होतं. काय? पाळक. काही दिवसानंतर त्याला दीक्षाही मिळाली. पाळक होणं लई सोपं आहे. हालेलुया. आजकाल तर लई सोपं आहे. पाळक म्हणून चालणं आणि या जगात राहणं लई अवघड आहे. लक्षात घ्या. कारण ज्या वेळेला ती दीक्षा मिळते मनुष्य त्याला वाटते मीच तो ख्रिस्त झालेला आहे. म्हणून तो तोंडावर चोरायला पडतात. त्याच्यामध्ये देवाने इतका आशीर्वाद दिला, त्याचं इतकं भरभराटी झाली. त्याचं मला सगळं मला त्याला वाटलं मी काहीतरी करू शकतो. आणि त्यानं गांधीनगर मध्ये चर्चची ही स्थापना करून चर्चही बांधला. परंतु काही काळानंतर, परवा मी गांधीनगर मध्ये होतो, परवा म्हणजे गेल्या महिन्यामध्ये, त्यावेळेला मला समजलं आता त्याची परिस्थिती अशी झालेली आहे. एकदा इथं तो आलेला होता काहीतरी प्रॉब्लेम साठी. हे मला सांगावं का वाटतं? लोकांना हे समजणं गरजेचं आहे. तर प्रियानो, देव जे काही देतो ते आपल्याला उत्तम देत असतो. त्याचा प्रॉब्लेम होत म्हणून त्याचा जो मेन पाळक होता त्यानं त्याला माझ्याकडे पाठवलं होतं.
आणि त्या बाळकाने त्याला सांगितलं, तो आधी मध्ये गेला तर ते ब्रदर तुला अजिबात एंटरटेन करणार नाही. ते सांगतील तू भेट आणि ते सांगतील त्याप्रमाणे तू ये. आणि त्याला मी प्रार्थनेला येईल म्हटलं. तो म्हणला मी पाळक आहे. त्याला म्हटलं पाळक साहेब, तुम्ही पाळक असताना माझ्यासारख्या तुच्छ माणसाकडे आहे का? हालेलुया. मी देखील एक ऑर्डिनरी पाळक आहे, म्हणून मी कधी तो माझ्या मागे लावलेला नाही. हालेलुया. माझी ही दीक्षा झालेली आहे. माझ्याकडे ऑथोराइज गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे, पण मी कधी तो ऑथोराइज केलेला नाही. हालेलुया. मला ब्रदर म्हणून मिळायला आवडते. आणि ज्या वेळेला तो म्हणला मी पाळत आहे, पाळत आहे माझ्याकडे का? मी म्हटलं मी माझ्या देवाची सेवा करतो आणि माझ्या देवाच्या आज्ञा मागतो. तुला जर खरोखर तुझ्या देवावर प्रेम आहे तर तू भक्तीला येऊन बसशील. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला साबत होता. प्राणू साबतला जो जेवण होते, लक्षात ठेवा, त्या जेवणावर आठवड्यापासून प्रार्थना करत असते. ज्या वेळेला रविवार येणार आहे पुढचा साबत म्हणून, या सोमवारपासून उपवास प्रार्थना असते. त्या वेळेला जाऊन तो साबत आशीर्वादित होत असतो. म्हणून साबत तो इतका पॉवरफुल असतो. त्या साबत मध्ये जे जेवण वाटलं जातं ते तुमचं फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठी वाटलं जातं, पण त्यामध्ये सर्व काही आम्ही घातलेलं असतो. का? कारण तुम्हाला वेगवेगळं वाढवून, भाजी वेगळं, काय म्हणतात त्याला, आमटी वेगळं, ते भात वेगळं, हे सगळं करत बसतायला इथं आपण मेजवानी करत आलेला नाही. आपली खरी मेजवानी काय आहे? आत्मिक मेजवानी आहे. लक्षात घ्या, हे समजून घ्या. या ठिकाणी वेगवेगळं ठेवून मग तुमच्यासाठी डेस्क तिथं हातरलं जाईल, काय म्हणतात त्याला, टेबल आणून त्यामध्ये खावे असं नाही. आपण सर्व एक कुटुंब आहोत. आपण काय आहोत? कुटुंब आहोत. आपण घरामध्ये कसं खातो? खूप ठराविक लोक बसून आपण कुठेही हातात घेत खात असते. कधी टीव्ही बघत असते, कधी आपलं घर आहे. हे देखील तुमचं कुटुंब म्हटल्यानंतर देवाने दिलेलं घर आहे. आणि जी आई तुमच्यासाठी जेवण करते, जी बायको तुमच्यासाठी जेवण करते, ते फक्त जेवण नाही, त्यात प्रेम गुंतलेलं आहे. म्हणून ती पौष्टिक असते. आणि या ठिकाणी देखील काय आहे, जो तुम्हाला हे जेवण देतो तो देणारा कोणता व्यक्ती नाही, पण देणारा तो परमेश्वर आहे. हे काय आहे? आज मी जेव्हा गेलो गेल्या महिन्यात, मला समजलं त्याची अवस्था अशी आहे, तो लोकांच्याकडे 1 रुपया दे, 10 रुपये दे, मला चहा पाच असं जवळ मागत फिरतोय, जबरदस्ती करते. मला ऐकल्यानंतर वाईट वाटलं. मी म्हणलं अरे तो पाळत होता, त्याचं काय नाही ब्रदर, ते सगळं सोडला. आता जर खरा मेंढपाळ कधीही जाणार नाही, सगळं सोडला. तो अनेक देवदेवशीकडे गेला, अनेक ह्याच्याकडे गेला, अनेक त्याच्याकडे गेला, आणि आज त्याची अवस्था ती आहे. मी ते ऐकलो. मी शांत बसताना देवाला म्हटलो, कोणी असू दे प्रभू, तू किती आहे असू दे, तू त्याला निवडलेला आहेस, तू त्याला दीक्षा दिलेला आहेस, तू त्याच्यावर दया कर, त्याला क्षमा कर. म्हणून प्रियानो, एक लक्षात ठेवा, देवाशिवाय तुम्ही शून्य आहात. रिमेंबर दॅट. जर देव आहे तर तुम्ही फक्त 10 नाही 100 आहात. 10 नाही 100 आहात. म्हणून आज तुम्ही आशीर्वादित असाल, ही देवाची कृपा आहे. त्याचा गर्व करू नका, नम्र राहा. म्हणून येशू नेहमी म्हटलेला आहे मत्ते 11:29 मध्ये, माझं ओझ तुम्ही व्हा. म्हणजे माझं जू म्हटलेलं, जू म्हणजे ओझ व्हा. कोणतं ओझ? दीन आणि लीनतेच. दीन आणि लीनतेच.
त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं, ज्या वेळेला तो असं वागला आणि लोक ताट धुत असताना त्याला काहीतरी वाटत होत. एक लक्षात ठेवा प्रियांनो, मी स्वतः माझ्या आईनं लावलेलं वळण आहे. कधी कधी मी माझं घरामध्ये जेवल्यानंतर मी स्वतः ताट धुवून टाकतो. कधी कधी त्या सिंक वर एखादं उस्त ते कप वगैरे असेल मी धुवून टाकतो त्याला. त्यात काय मोठं नाही, मी कशाला जायचं, मी पुरुष आहे, बायको धरायची असं काही नाही. आज तुम्ही ताट धुता कोणासाठी? तुमच्यासाठी. आणि तुम्ही फक्त ते ताट धुवून ठेवता, खरं त्याचं धुणं नंतर होते पुन्हा. माहिती, खरं धुणं नंतर होते. आणि हे आमची महिला मंडळ होत असते. धुवून त्याला उन्हात वाळवतात, वाळल्यानंतर पुन्हा पुसतात, पुन्हा ते पुसून मग ठेवला जातो. पुन्हा ज्या वेळेला तुम्हाला सामात येते त्यावेळेला पुन्हा त्याला पाण्यात घालून काढतात, गरम पाण्यात पुन्हा त्याला पुसतात आणि मग तुमच्या समोर वाटला जातो. त्याला पूर्ण स्टरलाइज केला जातो, म्हणजे त्याला पूर्ण निर्जंतुक करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कारण देवानी तुम्हाला माझे लेकर म्हणून दिलेलं आहे. तुम्ही देवाची लेकर आहात, तुम्ही माझी जबाबदारी आहात. आणि मी जर ती जबाबदारी पाळत नाही, तुम्हाला नाही, आधी शिक्षा मला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियांनो, एक लक्षात ठेवा, देवाची मेंढर व्हा. काय व्हा? मेंढर व्हा, शेळी होऊ नका. हालेलुया, 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 हालेलुया. या ठिकाणी बघा, वचन 14 मध्ये काय म्हटलेलं आहे? 10:14 मध्ये, मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो. जसं पिता मला ओळखतो, जसं मी पित्याला ओळखतो. याचा अर्थ काय? जसं पिता येशूला ओळखतो तसं तो पित्याला ओळखतो. जी माझी मेंढर आहे ते मला ओळखतात. जर तुम्ही येशूच्या आहात तर तुम्ही येशूला ओळखता आणि येशू तुम्हाला ओळखतो. हालेलुया. म्हणून मार्क शुभवर्तमान त्याचा 6 अध्याय 34व्या वचनात म्हटलेलं आहे, बायबल मध्ये, तुम्हाला मेंढराची उपमा तो देतो. का दिलेला आहे? मेंढराची उपमा का दिलेला आहे? कधी कोणी विचार केला त्याच्याबद्दल? हालेलुया, हालेलुया. आणि हे बायबल वाचल्यानंतर कधी तुम्ही या 2 जनावरांमध्ये कधी परीक्षा केलेला आहात? प्रियांनो, मेंढरू हे प्राणी जे आहे मूर्ख असतो. काय असतो? मूर्ख असतो. मूर्ख म्हणजे काय? तो विचार करू शकत नाही. मेंढरू जो प्राणी आहे तो विचार करू शकत नाही. म्हणून बायबल म्हणते ते भटकते, ते अडखळू शकतो. बघा, ते भटकते, ते अडखळू शकतो. आणि त्याला नेहमी मेंढपाळाची गरज आहे. त्याला नेहमी मेंढपाळाची गरज आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेळी तसं नाही प्रियांनो. आमच्यात भरपूर शेळ्या होत्या. हालेलुया. आम्हाला माहिती आहे. सकाळी आम्ही सोडून दिलं. आमच्या रेल्वे कॉलनीत गोरशेड म्हणून एक भाग होता, जिथं पूर्वी मीटर गेज आणि ब्रॉडगेज, मीटर गेज आणि नॅरो गेज असं हे होतं. आणि त्यावेळेला मीटर गेज मधनं जे धान्य आले ते नॅरो गेज मध्ये टाकायचं. ते नॅरो गेज मधलं आलेलं धान्य काही जे असेल ते, आणि ते टाकत असताना आम्हाला लोक ते दाना बिना पडलेला असतो. आम्ही सकाळी आमच्या शेळ्यांना सोडलं, ते सकाळी सकाळी म्या 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 करत जातात, शोधत खात पीत, आणि तिथं जाऊन पोटपीट गच्च भरून संध्याकाळी बरोबर आमच्या घरी येणार. कोणाच्या शेतात जाऊन तोंडबिंड मारून येणार, पण तो आपल्या घरी येणार. जर अडकला मग आम्ही कोंडवाड्यात जायचो खायला. म्हणजे कोंडवाडा होता, आता आहे की नाही मला माहिती नाही. त्या कोंडवाड्यात, कारण कोण शेतकरी विकत त्याला कोंडवाड्यात घालायला लागायचं. आणि तिथं गेल्यानंतर मग आम्ही ओरडलो,
म्हणजे मम्मी असं आवाज दिल्याबरोबर ते आमची जे आहे ते बरोबर नाही बघा. त्यामुळे सोडल्यानंतर ती यायचे, त्याच्या मागं लागायचं. पण मेंढरानं सोडलं, त्याला काय अक्कलच नाही, त्याला फक्त भटकणं माहिती, परत येणं माहिती नाही. हालेलुया. परंतु ते मूर्ख आहे, त्याला एकच माहिती आहे, आपल्याला एका मागे एक चालायचं. म्हणून बघा सगळे बरोबर 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 चालतात. गाडी देखील आलं रस्त्यावर, ते मेंढपाळ हाकलं हे 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 करून ते काय कधी बाजूला बिजूला सरकत नाही. बघा तुम्ही, अजिबात सरकत नाही. आरटीओ ऑफिसर पेक्षाही भीत पुढे घेऊन चालतात. जरी आरटीओ ऑफिसर गाडी जोरात आली तर बाजूला सरकते, ते बाजूला सरकणार, त्यांच्यावर गाडी गेली तरी पण चालेल. ज्यावेळेला मिरज ते बँगलोर पहिल्यांदा ब्रॉडगेज लाईन चालू झाली आणि त्यावेळेला पहिली गाडी हुबळीहून मिरजेला येत होती आणि त्यावेळेला प्लॅटून या शडबाळ जवळ असंच मेंढपाळ देत, कारण कित्येक दिवस ते उघडं होतं, त्याला वाटलं काहीच नाही, घेऊन जात होता. तिथनं अचानक गाडी आली, ती एका मागे एक ती चालत असते, तेव्हा हॉर्न वाजवते वरनं गाडीवाला, तू काही बी वाजव, मला त्याच्या मागे जायचंय. तुम्हाला माहितीये एकूण 25 मेंढर कापली गेली त्यात. आता एक कापताना जे आवाज तर केला असेल, पाठीमागच्या समजायला पाहिजे तो का आवाज थांबल्या नाही, ती गावात गेली तरी पण ती घुसतच गेली आज गाडीत. 25 मेंढर कापली. म्हणजे किती मूर्ख. देवाला तशी आपण हवं आहोत. जसं मेंढपाळाला आपल्या मेंढराची काळजी आहे, तसं देवाला आपली काळजी असते. विशेष म्हणजे अशा लोकांची. मी अति शाना म्हणून गेलं तर तो त्याचा प्रयत्न कमाय. देव त्याच्याकडे लक्ष देत नाही. देव त्याच्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा तुम्ही अतिशय नम्र असता आणि देवाशिवाय तुम्हाला काही नको, तर प्रियानो देव तुमची सर्व प्रकारे काळजी घेतो. हे असंच का तसंच का म्हणजे याला लई कळते, मग मला काय याची काळजी घ्यायची गरज नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, आणि आपला मेंढपाळ हा उत्तम मेंढपाळ आहे आणि म्हणून तो आपल्या मेंढराला काय करते, विपुलतेचं जीवन देतो. विपुलतेचं जीवन देतो. आपल्याला काय केलं पाहिजे, फक्त त्याच्या माग चालायचं आहे. त्याला माहिती आहे आणि तो तुम्हाला सर्व काही वेळेवर पुरवेल. यावेळेला आपल्याला डोळे झालो, स्वतः आत्मचिंतन करा. माझा येशू माझा मेंढपाळ आहे आणि जर तो माझा मेंढपाळ आहे, मी त्याचा मेंढरू आहे का, मी पुढं पुढं करतोय त्याच्या इच्छेने नाही, माझ्या इच्छेने करायला म्हणतोय. हालेलुया.